श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं संत तुकाराम महाराज यांचा एक कूट अभंग घेतलेला आहे. हा अभंग दृष्टांताच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे. देखोनी पुराणिकाची दाढी, देखोनी पुराणिकाची दाढी, स्पुंदे रडे नाक ओढी. प्रेम खरे दिसे जना, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. आवरिता नावरे, आवरिता नावरे, खुर आठवी वेवरे. बोलो नये मुखा वाटा, बोलो नये मुखा वाटा, म्हणे होता ब्याचा तोटा. दोन्ही सिंगे चारी पाय, दोन्ही सिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय. मना आणिता बोकड, मना आणिता बोकड, मला त्याची चरफड. होता भाव पोटी, होता भाव पोटी, मुखा आलासे शेवटी. तुका म्हणे कुडे, तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. तुकाराम महाराज धनगराची गोष्ट सांगतात. एक वृद्ध पुराणिक देवळात रोज पुराण सांगायचा. पुराण सांगताना त्याची दाढी हालायची. श्रोत्यामध्ये एक धनगर होता. दाढी हलताना पाहून धनगर रडू लागे. हुंदके देऊन नाक चोळून चोळून फार रडत बसे. पुराणिक आणि इतर लोकांना वाटले हा माणूस फारच प्रेमळ आहे. पण त्या धनगराची रडण्याची भावना वेगळी होती. तो रडत होता कारण त्याचा एकुलता एक बोकड मेला होता. त्याचे खूर, नख्या, दाढी क्षणोक्षणी त्याला आठवत होती. पुराणिक म्हणाले, एक पुरुष एक प्रकृती, म्हणून त्यांनी 2 बोटे दाखवली. तो मनात म्हणला, होय, त्याला 2 शिंगे होती. पुराणिक तुम्ही खरं सांगताय. पुराणिकांनी नंतर 4 बोटे दाखवून ईश्वराचे 4 देह आहेत असे सांगितले. तेव्हा धनगर म्हणला, होय, त्याला 4च पाय होते. धनगराचे अंतःकरण बोकडाच्या आठवणीने तळमळत होते. शेवटी धनगराने आपले रडण्याचे कारण पुराणिकांना सांगितलेच. यावरून खरी गोष्ट बाहेर आली. हा सिद्धांत सांगून तुकाराम महाराज म्हणतात, खोटी गोष्ट फार काळ लपून राहत नाही. योग्य वेळी लोकांना बरोबर समजते. म्हणून श्रवणासाठी सत्संगात जेव्हा आपण बसतो तेव्हा संसारिक विषयांचा विसर पडला पाहिजे. सात्विक भाव जागृत झाले पाहिजेत. असे इथं तुकाराम महाराज आपल्याला संदेश देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.